राज्यात सध्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत पुन्हा ताणाताणी सुरू झाल्याचं राज्यभर दिसतंय. विशेषतः भाजप आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपांवरून दावे-प्रतिदावे होत असताना काही तणावाचं वातावरण निर्माण झालंय. लोकसभा आणि विधानसभा आणि त्यासोबतच महानगरपालिका निवडणुकांनंतर आता विधान परिषदेवर कोणाचं वर्चस्व राहतंय यासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. वरवर पाहता हा विषय केवळ विधान परिषदेपुरता वाटत असला तरी काही राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यापासूनच शिंदे आणि फडणवीस यांच्यातील सुप्त वर्चस्वादी लढाई सुरू. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांचा इतिहास काय सांगतो? सुरुवातीला एकनाथ शिंदे, खडके, नंतर विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार अशा एकापेक्षा एक तगड्या आणि फडणवीसांना आव्हान ठरू शकणाऱ्या नेत्यांना पद्धतशीरपणे राजकीयदृष्ट्या मर्यादित ठेवण्यात आलं. जेव्हा फडणवीसांनी आपली खुर्ची डगमगताना दिसली तेव्हा त्यांनी राजकीय चातुर्य वापरून आपली खुर्ची कशी बळकट करता येईल यासाठी प्रयत्न केलेत. परंतु यंदाचं आव्हान त्यांना पक्षातून नव्हे तर मित्रपक्षातूनच म्हणजे एकनाथ शिंदेच्या रूपाने दिलं जातंय. परंतु जेवढं पक्षातल्या नेत्यांना दाबणं सोपं आहे तेवढं शिंदेंना दाबणं कठीण आहे हे फडणवीसांना कळून चुकलंय. शिंदेसारख्या मास लीडर नेत्या सध्या तरी राज्याच्या राजकारणात दुसरा कोणीही नसल्यानं या वर्चस्वाच्या लढाईत शिंदे हे फडणवीसांपेक्षा एक पाऊल पुढेच दिसताय. महायुतीला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपनं सुरुवातीला विधान परिषदेसाठी 12 जागांवर स्वतः लढण्याचा आणि उर्वरित 5 जागा मित्रपक्षांना देण्याचा फॉर्म्युला तयार केला होता. यानुसार शिंदे यांना शिवसेनेला 3 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा देण्याची भाजपची तयारी. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या फॉर्म्युल्याला स्पष्ट नकार देत थेट 7 जणांची मागणी केली आहे. यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाची ताकद अजूनही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी भाजपसाठी अनेक ठिकाणी तडजोड केली होती. मात्र विधान परिषदेच्या बाबतीत आता कोणताही राजकीय माघार घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शिंदे सेनेने घेतलाय. त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी फडणवीस आणि शिंदे हे 2 नेते समोरासमोर आले असं दिसून येतंय. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये शिंदे फडणवीसांपेक्षा कसे उजवे ठरत गेलेत त्याची सुद्धा माहिती घेणे गरजेचे आहे. कारण उद्या फडणवीसांना प्रबळ विरोधक एकनाथ शिंदे हेच असतील. एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा सर्वात मोठी उजवी बाजू आहे म्हणजे त्यांची नाळ सर्वसामान्यांशी थेट जुळली आहे. शाखाप्रमुखांपासून तर मुख्यमंत्री पदापर्यंत प्रवासात शिंदेंनी कार्यकर्त्याला काम करताना काय काय अडचणी येतात याची परिपूर्ण जाणीव शिंदेंना ज्यावेळी शिंदे सेनेसोबत बंड केले त्यावेळी हा गेम जर त्यांच्यावरच उलटला असता तर त्यांचं संपूर्ण राजकीय आयुष्याचं धोक्यात येणार हे त्यांनाही माहीत होतं. परंतु तरी देखील त्यांनी रिस्क घेतली. आपलं बंड यशस्वी करून दाखवलं. दुसरीकडे फडणवीस यांना तसं पाहिलं तर राजकीय वारसा घरातूनच मिळाला होता. विशेषतः नागपूरचं बॅकग्राऊंड असलेल्या फडणवीसांना भाजपमध्ये संघाच्या आशीर्वादानं स्थान निर्माण करणं तुलनेनं सोपं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मिळालेली सहानुभूती ती 2024च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे मोडून काढली. 2020च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेत तब्बल 57 जागा जिंकून ठाकरे गटाला केवळ 20 जागांवर मर्यादित ठेवलं. थेट सेना विरुद्ध सेना अशा 36 जागांवर शिंदेंच्या उमेदवारांनी ठाकरेंच्या उमेदवारांचा धुव्वा उडवला. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, कोकण पट्ट्यात भाजपला जी मोठी भीती होती ती शिंदेंनी एकहाती दूर केली. त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला प्रदेश शिंदेंनी एकहाती आपल्या ताब्यात घेतले. 3. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण आणि गुंतागुंतीचे जातीय समीकरण हा अत्यंत संवेदनशील विषय ठरतोय. या खेळात शिंदेंचा चेहरा महायुतीसाठी ढाल ठरला. देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण चेहरा असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या भोवती एक विशिष्ट अँटी बहुजन किंवा जातीय नॅरेटिव्ह तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांचा थेट रोष फडणवीसांवर होता. अशा आतंकी नाजूक प्रसंगी एकनाथ शिंदेंनी स्वतः मराठा समाजातून येत असल्याचा फायदा घेत आंदोलकांशी थेट संवाद साधत मीही मराठा मुख्यमंत्री हे पहिलं जाहीर स्टेटमेंट केलं. आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः जाऊन चर्चा करणं, 10% स्वतंत्र आरक्षण देणं आणि कायदेशीर कोंडी फोडणं यामुळे मराठा समाजाचा रोष सरकारवर न फोडता आंदोलकांनी थार शांत करण्याचे ते यशस्वी ठरले. 4. नो डाऊट देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अत्यंत अभ्यासू, कॉपीराईट शैलीची आणि प्रश्नावर मजबूत पकड असलेला नेता अशी आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांना थेट आपलेसे करणे शिंदे त्यांच्यापुढे ठरतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी वर्षा बंगला सर्वसामान्य कार्यकर्ते, गरीब आणि रुग्णांसाठी 24 तास उघडा ठेवला होता. रात्री 2 वाजता ही सामान्य माणसाला भेटणारा मुख्यमंत्री अशी त्यांची निर्माण झालेली प्रतिमा. फडणवीसांच्या हाय प्रोफाईल प्रतिमेपेक्षा जनतेच्या अधिक जवळ जाणारी 5वा विषय 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाने मुख्य कारण ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदेंचा मास्टर स्ट्रोक मानली जाते. ही योजनेत राबवण्यात डोकं जरी भाजपचं असलं तरी या योजनेत शिंदेंनी स्वतःला पोस्टर बॉय म्हणून प्रोड्यूस केलं. त्यांचा लाभ त्यांना मिळाला. योजना लागू झाली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होते. त्यामुळे त्यांनी या योजनेच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. योजनेचे नावातील मुख्यमंत्री हा शब्दामुळे महिला वर्गाने त्यांचे थेट श्रेय हे शिंदेंना दिले होते. 6वा मुद्दा, कोणत्याही निवडणुकीत जागा वाटपांच्या वेळी शिंदेंनी भाजपच्या दबावाखाली न राहता थेट दिल्लीत भाजपला हायकमांडशी आपले वैचारिक संबंध वापरून आपल्या पक्षासाठी सन्मानजनक जागा खिचून आणल्या. त्यांचे प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहा त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध वेळोवेळी दिसून आलेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना स्ट्राईट रेट अत्यंत प्रभावी होता. 21 पैकी 57 जागा जिंकून त्यांनी राज्यात भाजपनंतर आपलाच पक्ष वदनवार असल्याचं सुद्धा सिद्ध केलं. थोडक्यात या सगळ्या माध्यमातून त्यांनी दिल्लीत देखील आपलं राजकीय वजन वाढवून ठेवलं. NDA आपल्या पक्षाचं स्थान मजबूत केलं. थोडक्यात देवेंद्र फडणवीस हे निश्चितच महायुतीचा मुख्य चेहरा असले तरी बहुजन समाजाला अस्वस्थ करण्यासाठी आणि तळागाळातील मतदारांशी भावनिक नातं जोडण्यासाठी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक उपयुक्त आणि स्ट्रॉंग पर्याय म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलेत. हे मान्य करावं लागेल. म्हणून अंदाज असा की 2029ला शिंदे विरुद्ध फडणवीस असं लागू होईल. महाविकास आघाडी स्ट्रॉंग विरोधक राहिलेला नाहीये, पण एकनाथ शिंदे भविष्यात भाजपला पर्याय बनतील असं म्हणायला आता जागा उरते. असो, अजून पुढचे 3 वर्ष जायचेत. या सगळ्या विश्लेषणाबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.